मित्रांनो, आज गुढीपाडवा. 7 वर्षापासून मला कॅन्सर आहे. खाता पिता येत नाही, काही पेट नाही. एक दही पॅकेट खातो, चहा पितो आणि बिडी ओढतो. आणि प्रथम गुढीपाडव्याच्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा. मग ते शेतकरी असतील, लहान थोर मंडळी असेल, या सर्वांना प्रथम शुभेच्छा देतो. आणि आज असं एक व्यक्तिमत्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे, जे कधीही तुम्ही पाहिलेलं नसेल. वय वर्ष 65, कॅन्सर आणि 8 वर्षापासून उपाशी असणारा एक शेतकरी, एक म्हातारे बाबा. कॅन्सर असताना सुद्धा एक मेडिसिनची गोळी किंवा इंजेक्शन आत्तापर्यंत न घेऊन सुद्धा किती आनंदी जीवन हे बाबा जगतायत किंवा दाखवतायत. मी आनंदात आहे. ह्या आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याची माझी इच्छा आहे. आणि लातूरमध्ये आमची वाट पाहत ते जवळपास सकाळपासून म्हणजे जवळपास 13 तास निलंग्यामध्ये थांबलेत. मित्रांनो, उपाशी तापाशी सतत 8 वर्ष माणूस कसा राहू शकतो यावर विचार करण्याची गरज आहे. मुखामध्ये दात नाही, 8 वर्षापासून असलेला कॅन्सर, थोडंसं दही खाऊन आणि चहा पिऊन हे बाबा वाटेल ते काम करतायत. वझं उचलतायत, म्हणजे टोटली शेतीतलं काम करतायत. आपल्याकडे सगळं काय असून सुद्धा आपण दुःखीच आहोत. यासाठी हा व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा आणि प्रत्येकापर्यंत शेअर करा की या जगामध्ये काही ना काही शक्ती आहे, ज्याच्यावर विश्वास ठेवल्यानंतर कॅन्सरसारखा आजारसुद्धा तुम्हाला काहीच करू शकत नाही. प्रत्येकाची परीक्षा देव हा घेत असतो आणि ज्यात क्षमता आहे त्याचीच परीक्षा घेतो. हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला आज 100% दिसणार आहे. तर संपूर्ण व्हिडिओ बघा आणि 100% सांगतो की या बाबांना आत्तापर्यंत कुठलंही मेडिसिन घेतलेलं नाही. मला वाटतं एक तोंडाचा कॅन्सर असावा, कारण मुखामध्ये दात नाही, जेवता येत नाही, दहीसुद्धा पेता येत नाही. एवढी बिकट परिस्थिती असून सुद्धा 11 तास निलंग्यामध्ये त्या चौफुलीवरती आमच्यासाठी थांबलेत. 3 तास शेतामध्ये आमच्यासोबत फिरले आणि असं वाटलंच नाही की हा माणूस थकला आहे. तर बघा संपूर्ण व्हिडिओ. रात्रीचा आहे, क्लॅरिटी थोडी कमी असेल, परंतु सत्यता असेल. आणि प्रत्येकाने फोन करण्याचा प्रयत्न करू नका. एवढे फोन कॉल रिसीव्ह करणं माझ्याकडून शक्य नाही. हे आपण समजून घेण्याची गरज आहे. आणि बचाट्यालाच खूप काही पाणी समजतं असं नाही. बरेच पाणी शोधक आहेत. ज्या परमेश्वराला तुम्हाला ज्याच्या मार्फत पाणी मिळवून द्यायचं आहे तो तुमच्यापर्यंत नक्की येईल. आणि विश्वास ठेवा, त्या देवावर विश्वास ठेवा आणि बोरवेल घ्या. चला बघूयात संपूर्ण व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, आज 6 एप्रिल 2024 आणि आज आपण काकाकडे आलेलो आहोत. आजचा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. काकांनी परिस्थिती गरीब असून सुद्धा एक 15,000 रुपये मला फोनपे केलेत. आणि एवढे चांगले माणसं, विश्वास टाकणारे माणसं या जगात खूप कमी आहेत. आणि त्यामुळंच मला त्यांची आवड लागली. मला त्यांच्यापर्यंत यावंसं वाटलं आणि एक चांगला पॉईंट शोधून द्यावा आणि त्यांना पाणी मिळावं यासाठी एक प्रयत्न करावा चांगल्या पद्धतीनं, असा माझा एक प्रयत्न होता. आणि काकांची परिस्थिती तुम्ही पाहू शकता. आज सकाळी 6 वाजेपासून ते आमची वाट पाहत होते, जवळपास 70 किलोमीटर येऊन. आणि काकांना कॅन्सर आहे. किती वर्षापासून आहे? 7 वर्षापासून मला कॅन्सर आहे. खाता पिता येत नाही, काही पेट नाही. एक दही पॅकेट खातो, चहा पितो आणि बिडी ओढतो. काय कामात काय अडचण आहे? कामात अजिबात कोणतंही काम सांगा, उद्याचं सांगा, ही सांगा, फक्त मला पळता येत नाही. मामा तुमचं संपूर्ण नाव आणि पत्ता सांगा. तुमचं नाव सांगा टोटली. मामा यशवंतराव तोटाळे, मुक्काम बसपूर, पोस्ट नितूर, तालुका निलंगा, जिल्हा लातूर. काकांना दवाखाना गोळी काहीच माहित नाही. काही अजिबात एक गोळी देखील घ्यायला, एक ही करायला, कुठल्या दवाखान्यात जायला आणखी. एवढं सांगतो की त्याचं राखण जर माणसावर असला आणि विश्वास असला तर 100% कॅन्सर बरा होतो. कॅन्सर पण बरा होतो. 100% होऊन 100% कमी झालेलं आहे.
काही पण होऊ शकतं. हा. आहे. फक्त विश्वास महत्वाचा आहे. विश्वास हे आमचा आपल्या- विश्वास ठेवता म्हणून तर आहे आमचं. आपल्या जीवनात किती दुःख आले तर देव दुःख त्यालाच देतो ज्याच्यात सहन करण्याची क्षमता आहे, कॅपॅसिटी आहे. आता बरीच मंडळी विचारतात की बाबा त्याला भरपूर पाणी आहे, मला कमी आहे. परंतु ज्याच्याकडे क्षमता आहे सहन करण्याची त्याची देव नेहमी परीक्षा घेत असतो आणि चांगले दिवस येत असतात काही ना काही माणसाच्या आयुष्यामध्ये. आणि जशी झाडं स्वतः उन्हात राहून दुसऱ्यांना सावलीत देतात, असं काम जे काही लोक गरीब असतात किंवा नेहमी कष्ट करतात आणि त्यांना यश येत नाही, ते फक्त दुसऱ्याला सावली देण्याचं काम करत असतात. आणि जे लोक तुम्हाला खूप श्रीमंत दिसतात हे फक्त सावलीत बसणारी लोक असतात. हे मला तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं. आणि पैशाच्या लोभासाठी मी कुठेही जात नाही. कसं आहे, 5,000 रुपये 4,000 रुपये मला गॅरेजचं रोजचं प्रॉफिट मिळतं. मी स्वतः कामाचं, माझ्या मेहनतीचं. फक्त एक आता 1.5 महिन्याचा हा दुष्काळ उरला आहे आणि आपल्या मदतीतून एक 100 शेतकऱ्यातून 80 शेतकऱ्यांना तरी पाणी मिळालं तरी आपल्याला एक काम, पुण्याचं काम आपल्या हातून होईल. हाच माझा सर्वांसाठी प्रयत्न आहे. आणि त्यामुळे मी ड्राय भागामध्ये फिरतो आणि रात्री बेरात्री कुठेही फिरतो. मला रात्रीचे कुठली किती भीती किती वाटत वाजले नाही. आता? किती वाजले? 2 वाजले का रात्रीचे? 2:30 वाजले. मित्रांनो, आज दिवसभरामध्ये उन्हातच होतो आणि आज 2:30 वाजता अजून झोपलो नाही आम्ही. इथं काकांना पॉइंट दिलाय. कुठली कसर तुम्हाला वाटली माझ्या पाणी शोधण्यामध्ये? बिलकुल नाही. 3 घंटे लागले ह्यांना पाणी शोधायला. 3 घंटे तास तुम्ही मेहनत घेऊन बघा, पाणी मिळाल्यानंतर आणखी शोधणं हा वेगळा विषय आहे. मला काही ठिकाणी राग सुद्धा येतो की बाबा चांगल्या लाईन मिळाल्यात. शेतकऱ्याला काय वाटतं की बाबा इथं 2 इंच मिळालं, आणखी तिथं 5 इंच मिळेल, तिथं 7 इंच मिळेल का? परंतु पाणी शोधणारा माहीत असतं की या भागातली परिस्थिती काय आहे. मिळालंय ते चांगल्यापैकी आहे आणि ते आपण घेण्याचा प्रयत्न करावा. मग आपल्या नशिबानं जे मिळेल ते अपेक्षा कमी ठेवायच्या, एवढी विनंती मी व्हिडिओच्या माध्यमातून करतो. आणि पुन्हा एकदा आज विनंती करतो की माणसं पाणी प्यायला कुठेही जातील, जनावराला, आपल्या पाळीव प्राण्यांना आपण कुठूनही पाणी आणून पाजू. परंतु जे आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जे काही जंगली प्राणी आहेत त्यांना पाणी पाजण्याचं, पुण्याचं काम करण्याचं आज तुमच्याकडे संधी आहे आणि ते करा. आणि तेवढं पाणी प्रत्येकाकडे आहे. क्षेत्रात एका शेतकऱ्यानं जरी टप असेल, जे काही तुमच्याकडे व्यवस्था असेल, तुम्ही हौदच बांधा असं नाही, फुटकं तुटकं त्याच्यामध्ये पाणी ठेवा, जेणेकरून रात्री बेरात्री हरणं असतील, कोल्हे असतील, कुत्रे असतील, जे काही जनावरं असतील शेतातले, माजरं असतील, त्यांना पाणी मिळेल आणि त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल आणि दुवा मिळेल, एवढी विनंती करतो. आणि देवानं फक्त 2च जाती निर्माण केलेल्या आहेत, स्त्री आणि पुरुष. सगळ्या जाती ह्या मानवनिर्मित आहेत असं मला स्वतःला वाटतं. मी शंभू महादेवाच्या मंदिरात गेलो तरी मला तेच दिसतात आणि मस्जिदीमध्ये गेलो तरी सुद्धा मला देव एकच वाटतो. तसं माणसानं सुद्धा कुठल्याही माणसामध्ये फक्त माणुसकी शोधावी, एवढी विनंती करतो आणि थांबतो. काकांनी जे 15,000 रुपये टाकले होते त्यातले मी त्याला 10,000 रुपये रिटर्न केले, परत 10,000 रुपये परत दिले आपल्याला. आणि गाडी भाडं त्यांना 3,000 रुपये फक्त पाण्याचे घेतले. आणि इथपर्यंत गाडी आणून त्यांनी फक्त माझ्याकडून मला 3,000 रुपये घेतले. त्यांना त्याच दिवशी पैसे रिटर्न करायचे होते, परंतु त्यांनी कुठल्या तरी दुसऱ्या अकाउंटवरून टाकले, म्हणजे ग्राहक सेवा केंद्रावरून टाकले असतील. कुठं करायचे काका घेण्यासाठी तयार नव्हते. त्यामुळं मी म्हणलं आता जाणं आवश्यकच आहे आणि त्या अनुषंगाने मी इथं आलो. आणि 2,000 रुपये ज्याच्या अकाउंटला गेले त्यांना अजून रिटर्न केले नाही, करणार आहे तो. 12,000 रुपये मला त्यानं 13,000 रुपये रिटर्न केले होते, त्यातले मी 10,000 तुम्हाला दिले. पैसे आले. फक्त पाणी पाहिलेले माझ्याकडून 3,000 रुपये घेतले. 800 किलोमीटर गाडी आली इथपर्यंत माझ्यासाठी. धन्यवाद.